नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याविषयी आपण चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे, आज खरं तर दोन विषयांवर आपण चर्चा करणार आहोत। पहिला विषय आहे कान, नाक, घसा या अत्यंत संवेदनशील भागाच्या बाबत आजार आणि यावरील उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रवीण भोसले आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत डॉक्टर स्नेहा तिरपुडे। स्वागत आहे तुम्हा दोघांचं। नमस्ते। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर प्रवीण भोसले यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। डॉक्टर प्रवीण भोसले हे कान, नाक, घसा तज्ज्ञ असून ENT सर्जन असून त्यांना 25 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। पुण्यातील प्रतिष्ठित BG वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आपलं MBBS व MS ENTचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या ते रुबी हॉल क्लिनिक वानवडी येथे ENT व स्कल बेस सर्जन म्हणून कार्यरत आहेत। याबरोबरच ऑटोलॉजी, रायनोप्लास्टी, एंडिओस्कोपिक आणि सायनस शस्त्रक्रिया आणि स्कल बेस सर्जरीमध्ये त्यांचे विशेष कौशल्य आहे। म्युकोरमायकोसिस आणि ब्रोकोस्कोपिस सारख्या जीवन वाचवण्याच्या विविध शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत। त्याचबरोबर आणि सध्या ते रुबी हॉल क्लिनिक इथे कार्यरत आहेत। डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांच्याबद्दल आपण जरा थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांनी मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमधून पल्मोनरी मेडिसिनचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तसंच लंडनमधील किंग्स कॉलेजतर्फे अस्थमा ॲलर्जीमध्ये त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहे। सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्या फुफ्फुस रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना 12 वर्षांची वैद्यकीय सेवा आणि अध्यापनाचा अनुभव असून ERS, IAB, IS, BSSCI, ब्रिटिश सोसायटी ऑफ ॲलर्जी आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजीच्या त्या सदस्य देखील आहेत। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये त्या सक्रियपणे सहभाग घेत असून विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख देखील प्रकाशित झालेले आहेत आणि सध्या ते रुबी हॉल क्लिनिक वानवडी येथे कार्यरत आहेत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर प्रवीण, पहिला आपण चर्चेला सुरुवात करूयात आणि सुरुवात यापासून करूयात की डोकेदुखी आणि त्याचे कान, नाक, घसा या संदर्भात एकंदरीत काय कारण आहेत? डोकेदुखी ही आपल्याला सगळ्यांना नैसर्गिकरित्या बऱ्याच वेळेला जाणवणारी समस्या आहे। कान, नाक, घशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे सगळे अवयव आपल्या डोक्याशी निगडीत असल्यामुळे कानाच्या संसर्गामुळे डोकेदुखी होऊ शकते। कारण कान हा एका अशा विशिष्ट हाडामध्ये असतो ज्याला आम्ही टेम्पोरल बोन म्हणतो, जो आपल्या कवटीला जोडलेला असतो। नाकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नाकाचा हा जो मधला पडदा असतो, हा पडदा वाकडा असल्यास ज्याला आपण डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणतो, त्याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते आणि सायनसच्या आजारामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते। तर हे सायनस म्हणजे काय हे कळण्याआधी आपल्याला आपल्या शरीरातले बाकीचे जे बोन्स म्हणजे हाडं आहेत, ज्याला आम्ही लॉंग बोन्स, शॉर्ट बोन्स असे म्हणतो, असेच या हाडांना सुद्धा एक वेगळं नाव आहे ज्याला न्यूमॅटिक बोन्स म्हणतात। इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर सायनसेस आर कॅव्हिटीज इन द न्यूमॅटिक बोन्स ऑफ द स्कल। म्हणजे याच्यामध्ये हवा खेळती राहते आणि श्लेष्म पदार्थ साठत राहतो। पूर्वनियोजित अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हवा खेळती राहते आणि श्लेष्म पदार्थ नाकातली अस्वच्छता बाहेर फेकून देण्याचं काम करत राहते। अशा वेळेला याच्यात काही अडथळा निर्माण झाला आणि सायनसचं इन्फेक्शन झालं, त्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते। घशाचा आणि डोकेदुखीचा तसा संबंध असेलच असं नाही, पण घसादुखी आणि डोकेदुखी हे अनेक आजारांमध्ये एकत्र असू शकतात, जसे की टॉन्सिलचं इन्फेक्शन, टॉन्सिलमध्ये असलेलं पू, अशा कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते। ओके, आता डॉक्टर, बरेच जणांना चक्कर येते, तर चक्कर येण्याचा आणि त्याचा कानाशी काही संबंध आहे का, आणि जर असेल तर त्यामागचं काय कारण आहे? चक्कर ही प्रामुख्याने भोवळ येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा गरगर फिरणे अशा स्वरूपात चक्करची लक्षणं आढळतात। परंतु कानामुळे येणारी चक्कर ही प्रामुख्याने गोल आणि गरगर फिरणारी असते। तर याचे कारण समजण्यासाठी आपल्याला आपल्या कानाची एक रचना जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे। जसे की आपल्या कानाचे 3 भाग असतात। त्याच्यामध्ये आपला एक बाहेरचा कान असतो, कर्णनलिका असते, कानाचा पडदा असतो, कानाच्या पडद्यामागे आपला अंतर्कर्ण असतो। पण या अंतर्करणाचे 2 भाग असतात। एक बॅलेन्स ठेवण्यासाठी म्हणजे आपला तोल सांभाळण्यासाठी, ज्याला आम्ही वेस्टिब्यूल असे म्हणतो, वेस्टिब्यूल आणि सेमीसर्क्युलर कॅनाल्स, आणि कॉक्लिया हा आपल्या ऐकण्याची क्षमता आपल्या मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो, तर वेस्टिब्यूल हे आपल्या बॅलन्सचं काम करतो। तर या वेस्टिब्यूल आणि सेमीसर्क्युलर कॅनलमध्ये असणाऱ्या
अतिशय सामान्य अशा आजारापासून, ज्याला आपण BPPV नैसर्गिकरित्या येणारी चक्कर, ते गंभीर आजार म्हणजे लॅब्रिन्थायटिस किंवा अकॉस्टिक न्यूरोमा म्हणजे या व्हेस्टिब्युलच्या मागे मेंदूला जोडणाऱ्या भागामध्ये असणारी गाठ, एवढ्या गंभीर कारणापर्यंत विविध कारणांमुळे चक्कर येऊ शकते. त्यामुळे गोल फिरणारी चक्कर असल्यास आपण ENT सर्जनचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. ओके. आता डॉक्टर, बरेच जणांना नाक बंद कधी कधी होतं, तर नाक बंद होणं आणि सायनसचे आजार याचा परस्पर काही संबंध आहे? खूप आहे. नाक बंद होणे आणि सायनसचे आजार हे समजून घेण्यासाठी आपल्याला सायनस कसे काम करते हे कळणं फार गरजेचं आहे. नॉर्मली म्हणजे नैसर्गिकरित्या आपला नाकाचा पडदा हा मध्यभागी असतो आणि तो सरळ असतो. नैसर्गिकरित्या उजवी नाकपुडी एका वेळेला चालू राहते, दुसरी नाकपुडी थोडासा आराम घेते असं आपण म्हणूया. मग डावी नाकपुडी जेव्हा चालू होते, उजवी नाकपुडी बंद होते आणि अशाद्वारे आपल्या सायनसमध्ये हवा खेळती राहते आणि श्लेष्म पदार्थ अस्वच्छ गोष्टी बाहेर फेकत राहतो. परंतु जर का नाकाचा हाड वाकडा असेल किंवा एखाद्याला ॲलर्जी असेल तर त्या पेशंटमध्ये सायनस ब्लॉक म्हणजे सायनसचा मध्ये हवा जाण्याची प्रक्रिया कमी होते, सायनसमध्ये अस्वच्छ निर्माण झालेले पदार्थ बाहेर फेकण्याची क्षमता कमी होते. अशा वेळेला सायनसचे आजार होऊ शकतात, ज्याला आपण जंतुसंसर्ग झाल्यामुळे ॲक्यूट सायनोसायटिस असे म्हणतो. तर हे ॲक्यूट सायनोसायटिस योग्य उपचार केल्यास वेळीच आटोक्यात येतात, पण ॲक्यूट सायनोसायटिसचे गंभीर परिणामसुद्धा काही वेळेला पेशंटला भोगावे लागतात. कारण सायनसच्या आजूबाजूला अत्यंत महत्त्वाचे असे संवेदनशील अवयव असतात, जसे की आपला डोळा आहे, आपला मेंदू आहे. त्यामुळे ॲक्यूट सायनोसायटिस कधीकधी गंभीर स्वरूप धारण करू शकते. ओके. आता बरेच वेळा कान पण बंद होतात कधी कधी, तर कान बंद होणं किंवा कान दुखणं किंवा कानातून पाणी येणं याची सर्वसाधारण काय कारणं आहेत त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. बघा, आपल्या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे कान बंद का होतो. कान बंद होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सर्दी. विशेषतः लहान मुलांमध्ये नाक आणि कान यांना जोडणारी जी नळी आहे, ज्याला आपण युस्टॅशियन ट्यूब म्हणतो, त्या युस्टॅशियन ट्यूबमधून नाकातली सर्दी कानात जाण्याचा प्रयत्न करते. क्वचित प्रसंगी तिथे ते साठून राहते, ज्याला आम्ही ओटायटिस मीडिया विथ इफ्युजन म्हणतो. तर क्वचित प्रसंगी ती बाहेर पडते, ज्याला आम्ही ॲक्यूट ओटायटिस मीडिया म्हणतो. या दोन्ही स्वरूपात योग्य तो उपचार घेतल्यानंतर पेशंट बरा होऊ शकतो. परंतु कान बंद होण्याची आणखी काही कारणं म्हणजे कानामध्ये मळ साठणे. कानामध्ये जो मळ आहे त्याला एका निरोगी माणसाच्या शरीरामध्ये आम्ही मेण असे म्हणतो. हे मेण नैसर्गिकरित्या जमा होत राहते, परंतु ती बाहेर फेकण्याची जी क्षमता असते ती कानाच्या कंपनामुळे, कानाच्या पडद्याचा जो कंपन आहे त्या कंपनामुळे आणि कानाच्या नलिकेमध्ये नैसर्गिक मळ बाहेर टाकण्याची जी क्षमता असते याच्यामुळे कानामध्ये मेण साठत नाही. पण हे जर मेण साठत गेले तर त्या मेणाला आम्ही मळ साठवत गेला असे म्हणतो. आणि विशेषतः लोकांना खूप सवय असते की तो मळ काढण्यासाठी ते कुठली तरी काडी किंवा कुठला तरी इयडबर वापरून ते काढायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामुळे काय होतं की मळ आणखी आत ढकलला जातो. या आत ढकललेल्या मळाला आपण केराटोसिस ऑब्च्युरान्स किंवा इम्पॅक्टेड वॅक्स म्हणतो. हा जास्त धोकादायक असतो. तसेच एखादा विजातीय पदार्थ म्हणजे विजातीय पदार्थ म्हणजे काय, तर बाहेरील वस्तू कानात गेली, समजा एखादा लहान बाळ खेळताना त्याच्या कानात मणी गेला किंवा मोठ्या माणसांच्या कानामध्ये किडा गेला, तर अशा वेळेला सुद्धा आपण तो किडा काढण्यासाठी पाणी टाकतो किंवा काही घरगुती उपाय करतो, जेणेकरून तो किडा आणखी आत जातो. त्याच्यामुळे सुद्धा कान बंद होतो आणि कान दुखतो. कानातून पाणी किंवा पू येणे म्हणजे या आजाराला आपण क्रॉनिक सपोरेटिव्ह ऑटायटिस मीडिया असे म्हणतो. जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, नाक आणि कान यांना जोडणारी नळी, याच्यामधून श्लेष्म पदार्थ, नाकातला श्लेष्म पदार्थ ज्याला आपण नाकातला शेंबूड, तोच कानातून पू म्हणून बाहेर येतो. अशा वेळेला आपण योग्य तो उपचार केल्यास तो आजार बरा होऊ शकतो किंवा तो आजार बळावल्यास कानाच्या पडद्याला कायमस्वरूपी छिद्र पडतं, ज्याला आम्ही क्रॉनिक सपोरेटिव्ह ऑटायटिस मीडिया म्हणजे काहीही गंभीर
परिणाम नसलेला कानाचा आजार असे म्हणतो. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी एक गंभीर आजार असू शकतो, ज्याला आपण कोलेस्टॅटोमा असे म्हणतो. कारण हा आजार तसा कानातून सतत पू वाहणारा नसून क्वचित प्रसंगी पू येतो आणि त्या पूबरोबर रक्त देखील येते. अशा वेळेला तात्पुरता इलाजाने ते बरं होऊ शकतं. परंतु हाच कानातला पू हा थोडासा दुर्गंधीयुक्त असतो, कारण कानाच्या आतल्या असलेल्या हाडाला ती कीड असते. ती कीड हळूहळू पसरत कानाच्या संवेदनशील भागांमध्ये जाऊ शकते. जसे की चेहऱ्याला जाणारी नस, ज्याला आपण फेशियल नर्व म्हणतो, ती कानाच्या अत्यंत जवळून जाते आणि या नसला धक्का पोचल्यास, फेशियल नर्वला धक्का पोचल्यास आपल्या चेहऱ्याला सौम्य प्रकारचा वीकनेस येऊ शकतो किंवा सौम्य प्रकारचा आपण लकवा येऊ शकतो असं म्हणू शकतो. तसेच कानाचे हे गंभीर आजार, कानातून पू येण्याचा गंभीर आजार जर आणखी खूप पसरला तर वेळप्रसंगी तो छोट्या मेंदूकडे जाऊन, ज्याला आपण सेरेबेलर ॲप्सेस म्हणतो, किंवा वरच्या मोठ्या मेंदूकडे जाऊन टेम्पोरल लोब ॲप्सेस म्हणतो, अशा पद्धतीचे गंभीर ब्रेन ॲप्सेससुद्धा होऊ शकतात. आजकालच्या जमान्यामध्ये प्रतिजैविकांमुळे किंवा लोक जागरूक झाल्यामुळे योग्य त्या डॉक्टरकडे लगेच जाऊन ट्रीटमेंट घेतात, उपचार करतात. परंतु मी बघितलेल्या माझ्या कान नाक घशाच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मी असे अत्यंत मरणासन्न पेशंटसुद्धा बघितलेत आहेत की कानामुळे त्यांना मेंदूमध्ये ॲप्सेस होतो. तर ह्या गोष्टी न टाळता त्वरित उपचार घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचं ठरतं. ओके, थँक्यू. डॉक्टर स्नेहा, आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. झोपेशी संबंधित जे श्वासाचे विकार आहेत तो आजचा विषय आहे आपला. तर झोपेशी संबंधित श्वासाच्या विकारांची शारीरिक कारणं कोणती आहेत, इथून आपण सुरुवात करूयात. लठ्ठ व्यक्तींमध्ये हा आजार खूप पनपतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो आपण ह्याला. तर ह्यांच्यामध्ये काय, मानेच्या भोवती चरबी जेव्हा जमा होते, डबल चिन जे आपण कॉमन टर्म वापरतो, ह्याच्यानी श्वासनलिका दबली जाते आणि त्यामुळे हवाचा एवाणगेवाण दबतो झोपीमध्ये. दुसरी शारीरिक कारणं जर आपण इथून पासून बघूया तर नाकाच्या मध्ये आतली जी त्वचा आहे ती जर तिकडे सूज येते, नाक ब्लॉक होतो, इथून पासून सुरुवात होऊन एडिनॉइड्स म्हणा, टॉन्सिल्स म्हणा, हे सगळे ह्या वाटेला अडथळा देऊन ह्याच्यातले काही स्पेशली लहान मुलांमध्ये आपण जे हे बघतो असं शारीरिक कारण असू शकतात. दुसरे अजून म्हणा की आपला हा जे लोअर जॉ जबडा असतो हा छोटा असेल किंवा थोडा मागच्या बाजूला असेल, अनैसर्गिक पोझिशनमध्ये असेल, थोडा मागे समोर आला, किंवा आपली जी मान आहे ती छोटी असेल, जाडी असेल, थायरॉईडची ग्रंथी सुजलेली असेल, ह्या सगळे ह्या वाटेमध्ये आपण फील करू शकतो. इथेच वरच्या वर आपली श्वासनलिका असते. तर आपण जे एक फोटो दाखवतोय आता, हा आमचा एक 10 वर्षीय बालक आहे, ज्याला आम्ही रुबी हॉल वानवरीमध्ये ही केस सॉल्व केलेली. पुष्कळ घोरणं, दचकून श्वास अटकणं, झोपेतून उठणं असं करून त्याचा व्हिडिओ घेऊन आलेले त्याचे आईवडील. प्लस त्याचं टोन पण आपण बघूनच समजू शकत होतो. मग आम्ही त्याचं एक कवटीचं मानेचं एक्सरे केला, लॅटरल एक्सरे म्हणतो ह्याला. त्याच्यामध्ये जे सर्कल केलेलं आहे आपण ते दिसतंय की तिथे अरुंदपणा झालेला आहे. हे एडिनॉइड्समुळे अरुंदपणा आहे. त्या मुलाला जे एडिनॉइड्स, टॉन्सिल्स आपल्याला पुष्कळदा असं तोंड उघडल्यावर निरीक्षण करता येतं आणि समोर पुष्कळदा दिसतं. पण एडिनॉइड्स टॉन्सिल सारखीच ग्रोथ असते, जी मागच्या बाजूला थोड्या वरच्या बाजूला असल्यामुळे एक्सरेमध्ये खूप क्लिअरली दिसतं. तर ते हिस्ट्री कॅच करून आपल्याला कळलं. ओके, तर डॉक्टर, या विकारांची कारणं जर जाणून घ्यायची असतील तर त्याच्या टेस्ट कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत त्याबद्दल थोडं सांगाल? ह्याचे निदान करण्यासाठी आपल्याकडे पॉलिसोमनोग्राफी आहे, स्लीप स्टडी म्हणतो आपण त्याला. झोपीत आपण ही टेस्ट करतो. तो तुम्ही घरी सुद्धा करू शकतात, हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते ही टेस्ट. तर घरी करता करता आपण सेन्सर्स वापरतो, लीड्स वापरतो, ज्याच्यामुळे आपल्याला काही टोचलं जात नाही, पण लीड्स चिटकवले जातात. ECG म्हणा, EEG म्हणजे ब्रेन्सचे जे वेव्ज असतात ते कॅप्चर करतो. प्लस पल्स ऑक्सिमीटर असतो, ऑक्सिजनची एवाणगेवाण बरोबर होत आहे, कमी होत आहे, कारण की होल टू होल हेच होत आहे, ऑक्सिजन कमी होत आहे झोपीमध्ये, त्यामुळे श्वास अटकत आहे. आणि हे किती मात्रामध्ये होत आहे, जर होत पण आहे तर कन्फर्मेशन प्लस तीव्रता आपण बघतो ह्या टेस्टच्या हेल्पमध्ये. आपण हृदयाचे ठोके म्हणजे ECG पण काढतो ह्या दरम्यान. तर ह्या सगळे मॅच केले जातात, घोरण्याची आवाज कन्फर्म होते, मॅच करून आपण करतो की टोटल काउंट काय आहे, आणि तो डेटा आम्हाला पुढच्या दिवशी भेटतो. ओव्हरनाईट रेकॉर्डिंग होते घरामध्ये, किंवा हॉस्पिटलमध्ये असेल तर आपण टेक्निशियन आणि आम्ही डॉक्टर मिळून पेशंटला अक्षरशः ऑब्झर्व करतो
दुसरे आजार पण असू शकतात, कारण की इन्सोमनिया, ज्याला झोप सुरुवात व्हायलाच वेळ लागतो है ना, पायामध्ये हालचाल, दुखणं पायामध्ये, रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणतो, तर हे सगळे ह्याच्यात कॅच होतात. फक्त ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचं डायग्नोसिसच नाही होत आहे. दुसरी टेस्ट म्हणजे जे आपण शारीरिक कारणं आता ऐकले, त्या कारणं म्हणजे आपल्याला बघायला, जसं आम्ही कवटीचा एक्सरे केला, ब्लड टेस्ट करतो, थायरॉइड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल, सोनोग्राफी नेकची केली जाते. तर एसेन्शियली जेव्हा MRI लागतो है ना, हे टेस्ट करून आपल्याला कळतं की काय कारण असू शकतं आणि मग निदान कसं करायचं. ओके डॉक्टर, खरं तर आता वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात आपण जाणून घेऊयात की हा विकार होऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो आणि यासाठी उपचार पर्याय काय आहेत, थोडक्यात सांगाल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या एज ग्रुपमध्ये लठ्ठपणा कमी करणे, व्यायाम रेग्युलरली करणे, वजन नियंत्रित ठेवणे, हा सगळ्यात मोठा कारण आहे. कारण की खूप काही वेळा मेजॉरिटीचे कारणं हे आहे की मानेच्या भोवती चरबी जमा होणे आणि ती मग झोपीमध्ये श्वासनलिकेला दाबते, ज्याच्याने हा आजार निर्माण होतो. तर हे, आणि आपण दुसरं एक कंपोनंट म्हणतो स्लीप हायजीन. स्लीप हायजीन म्हणजे काय, आपण धूम्रपान, मद्यपान, स्पेशली रात्री झोपायच्या आधी 2 तासाआधी हे टोटल अवॉइड केलं पाहिजे, ज्यांना काहीही लक्षणं ह्याच्यातले समजून येतात किंवा दिसून येतात. दुसरं स्लीप हायजीन म्हणजे रात्रीचं वातावरण जे झोपायचं आहे तो शांत, डीम लाईट्स, क्लॉक नको, म्हणजे परत परत विचार येतील, झोप येत नाही आहे, काय करायचं, हे असे, त्याच्याने मग झोप परत बरोबर होणार नाही. आणि दुसरे कंपोनंट हे आहेत की आपल्याला दिवसभरामध्ये जर झोप जास्ती घेतली तर रात्रीची झोप बरोबर होणार नाही. त्या जागेवर आपण जिथे झोपतो तिथे अजून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करू नका, शक्यता ती जागा नुसतं झोपण्यासाठी वापरा. तर हे कंपोनंट्स आपण जर माहिती केले तर आपल्याला अवॉइड करता येईल. उपचाराबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला ह्या स्टडीनी, स्लीप स्टडीनी त्याची तीव्रता कळून येईल. सौम्य आजार असेल तर नुसतं जीवनशैली कशी आपल्याला ठेवायची आहे, स्लीप हायजीन कसं फॉलो करायचं आहे, प्लस झोपीमध्ये जे आपण सरळ झोपतो तर श्वासनलिका आसानीने दबते, त्यामुळे मग आपण कुशीवर झोपलो तर जास्ती बेटर राहणार. तर त्याच्यासाठी आपण एक टेबल टेनिस शर्टच्या मागे त्यांना सांगतो की तुम्ही स्टिच करा, म्हणजे तुम्हाला झोपीमध्ये नुसतं कुशीवर झोपायची टेंडन्सी राहणार, तर आपली श्वासनलिका आपोआप कमी दबेल. पण दुसरं, जर तीव्रता मध्यम किंवा गंभीर असेल तर काय करायचं, मग औषधं नाही आहे. इनफॅक्ट चांगलं आहे की औषधाची साईड इफेक्टची काळजी नाही, पण ही मास्क आहे. आता ही मास्क पण सध्या आपल्याकडे छोटी मास्क नाही तर फुल फेस मास्क आणि हे एक नेझल पिलो मास्क, अशा 3 ऑप्शनमध्ये येतं. ही काय करते, ही श्वासनलिकेला आतमध्ये जी अरुंद होते झोपीमध्ये त्याला गोल ठेवते, कारण की प्रेशरच्या रूपमध्ये ही कनेक्टेड आहे एका मशीनला, CPAP मशीनला. ही प्रेशरच्या रूपमध्ये हवा आत पाठवते आणि श्वासनलिकेला गोल ठेवते. हवाचा एवाणगेवाण कंटिन्युअस होतो, त्याने आपली ऑक्सिजनची मात्रा कमी होत नाही आणि ब्रेन तुम्हाला उठवत नाही झोपीतून, तुमची झोप बरोबर होऊ देतो. त्यामुळे मग ब्रेनचे सिग्नल्स व्यवस्थित, ब्रेनचे स्टेजेस व्यवस्थित होतील. ही सुधारणा झाल्यावर आपल्याला दिवसा चांगलं वाटतं आणि आपले ऑर्गन्स प्रोटेक्टेड राहतात. सोबत जर आपलं काय अनॅटमी, जसं आपण शारीरिक कारणं बघितली, त्याच्यामध्ये काय अडथळा असली तर त्या कारणं पण आपण रूट कॉज जर ट्रीट केला, ऑक्सिजनची लेवल त्याच्यामध्ये, नाकचा दबाव असेल तर ॲलर्जीज ट्रीट करून, एडिनॉइड्स टॉन्सिल्स लहान मुलांमध्ये त्यांची सर्जरीज करून, आणि जॉ अबनॉर्मॅलिटीज आपण मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी ट्रीट करू शकतो. ओके, आता डॉक्टर, या विकारांकडे दुर्लक्ष केल्यास कोणते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, थोडक्यात सांगाल? दीर्घकालीन परिणाम म्हणजे आता हेच विचार करा, ऑक्सिजन जात नाही आहे श्वासनलिकेमध्ये, ऑक्सिजनचं एवाणगेवाणमध्ये अडथळा होत आहे आणि हे रोज रात्री झोपायच्या वेळी होत आहे. ऑक्सिजन कमी होतं आणि पुष्कळदा होत आहे, इतकंदा की आपल्याला रिपोर्ट्स आहेत. ही स्लीप स्टडीची आमची रिपोर्ट असते, त्याच्यामध्ये आपण समरीमध्ये सांगतो की कितीदा तुमचं ऑक्सिजन कमी झाला, मिनिमम 60पर्यंत जातं. त्याच्याने आपले जे मेजर ऑर्गन्स असतात, हार्ट, किडनी, लिव्हर, ह्यांना, हृदय, ह्यांना जर आपल्याला ऑक्सिजन देता आलं नाही, पुरवता आलं नाही ह्या आजारामुळे, तर ह्यांची विकारं सुरू होतात. त्याच्यामुळे त्याचं ॲडमिशन, म्हणजे आपण बघतो झोपेत मृत्यूसुद्धा झालेली आहे अशा पेशंट्सची. हृदयाचा अटॅक, मधुमेहाचं सुरुवात, ब्लड प्रेशर कंट्रोल राहणार नाही, औषध सुरू आहे तरी कंट्रोलमध्ये येत नाही आहे. तर असं सगळं आपल्याला बघायला भेटते. बाकी आपण सकाळी जेव्हा झोपेतून उठतो, झोप बरोबर झाली नाही म्हणून फ्रेशनेस चालली जाते, छोटी मोठी गोष्ट आठवण राहत नाही आणि आपल्याला मध्ये मध्ये ढुलकी लागते आणि छोटी मोठी चुका होतात. इव्हन नियर मिस्ड ॲक्सिडेंट रिपोर्टेड झालेले आहेत.
अगदीच डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं तुम्हा दोघांनी, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. 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 थँक्यू. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला जो विषय होता तो म्हणजे कान, नाक, घसा या संवेदनशील भागाच्या बाबत जे आजार असतात त्यावरचे उपचार आणि आपल्याला झोपेमध्ये जे श्वासाचे विकार होतात त्या संबंधित उपचार होते. आणि डॉक्टर प्रवीण भोसले आणि डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. आशा करते तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.